नमस्कार, अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे। अमावस्या हा दिवस आपल्या पूर्वजांचे स्मरण, त्याचबरोबर त्यांची पूजन, त्याचप्रमाणे विधी करण्यासाठी समर्पित आहे। अमावस्या हा दिवस आपल्या हिंदू धर्मात महत्त्वाचा व विशेष मानला जातो। अमावस्या प्रत्येक महिन्याला ही येत असते, तर हिंदू पंचांगानुसार त्याचप्रमाणे तिथींनुसार अमावस्या ही येत असते। हा दिवस बऱ्याच अंशी अशुभ मानला जातो, पण हा दिवस पवित्र गंगा नदीत पवित्र स्नान, दान, त्याचप्रमाणे पितृतर्पण, पिंडदान, पितृपूजा, होम हवन करण्यासाठी विशेष मानला गेलेला आहे। त्याचबरोबर ब्राह्मणांना शिदा देणे किंवा भोजन देणे अशा प्रकारचे धार्मिक कामासाठी खूपच शुभ मानला जातो। सोमवती अमावस्या, शनी अमावस्या, सर्वपित्री अमावस्या, त्याचप्रमाणे मौनी अमावस्या, पौष अमावस्या, वट अमावस्या या हिंदू पंचांगानुसार काही प्रमुख व खास अमावस्या आहेत। पौष महिन्यातील अमावस्या ही खूपच महत्त्वाची व विशेष मानली गेलेली आहे, कारण संपूर्ण वर्षातील 12 अमावस्यांपैकी एक म्हणजे मौनी अमावस्या। म्हणजेच पौष अमावस्या या अमावस्येला स्नान, दान, तर्पण, त्याचप्रमाणे पितरांचे पूजन, होम हवन, याचबरोबर मौन व्रत पाळण्याला देखील अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। तर या दिवशी आपण कोणकोणत्या महत्त्वाच्या गोष्टी करू शकतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर या दिवशी सकाळी लवकर उठून संपूर्ण घर आपण स्वच्छ पाण्यामध्ये थोडं मीठ व हळद टाकून पुसून घ्यावे। त्याचबरोबर उंबरठ्याला आपल्याला हळदीचं लेपनही करायचं आहे। घराचा मुख्य दरवाजा असेल तोही आपण मिठाच्या पाण्याने पुसून घ्यावा। त्याचप्रमाणे त्यावर आपल्याला स्वस्तिक काढायचे आहे। जुने काढलेले स्वस्तिक आपण स्वच्छ करून घ्यावे व नंतर नवीन हे काढावे। संपूर्ण दरवाजा हा आपण मिठाच्या पाण्याने पुसून घ्यावा। स्वस्तिक हे नकारात्मकता, त्याचबरोबर बाहेरील लोकांचे नकारात्मक विचार हे थांबवू शकते। त्याचबरोबर या दिवशी न विसरता उंबरठ्यावर आपण हळदीचं लेपन करावं। हळदीमध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकावे व त्याचं लेपन हे आपण करावे। त्यानंतर सुंदर रांगोळी काढावी व दोघं बाजूला आपण दिवे हे प्रज्वलित करावेत। त्याचप्रमाणे उंबरठा आपण हळदी कुंकू त्याचप्रमाणे धूपदीप याने त्याचेही पूजन करायचे आहे। कापूरही आपण जाळावा। उंबरठ्याला हात लावून घरातील नकारात्मकता दूर होऊ दे, त्याचप्रमाणे घरात सुख, शांती, समृद्धी प्रस्थापित होऊ दे अशी मनोभावे आपण प्रार्थनाही करावी। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, याप्रमाणे आपण पाण्याने भरलेला कलश ठेवून त्यावरही दिवा हा प्रज्वलित करून घ्यावा। या पद्धतीने उंबरठा पूजन हे आपण अमावस्येला निश्चितच करावे। याने नकारात्मकताही दूर होत असते। तर अशा प्रकारे अमावस्येच्या दिवशी आपण कोणकोणते उपाय हे करू शकतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। अमावस्या हा दिवस आला की बरेच जण विचारात पडतात की हा दिवस अशुभ असतो किंवा थोडी भीती आपल्या मनातही असते, पण या दिवशी आपण असे काही छोटे छोटे उपाय हे करू शकतो की ज्यामुळे घरातील निगेटिव्ह एनर्जी आपण नक्कीच बाहेर घालवू शकतो। त्याचप्रमाणे बाहेरची निगेटिव्ह एनर्जी बाहेर कशी थोपवता येईल यासाठी आपण घरातील कुलस्त्रीने कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी किंवा या दिवशी आपण कोणकोणत्या सेवा किंवा कामेही करू शकतो ज्यामुळे घरात सर्व नकारात्मक गोष्टी या दूर होतील। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती पुढे जाणून घेऊयात। तर मौनी अमावस्या किंवा पौष अमावस्येला शुक्रवारी म्हणजेच मौनी अमावस्या किंवा पौष अमावस्या ही शुक्रवारी म्हणजेच 9 फेब्रुवारी 2024 रोजी येत आहे। अमावस्या सकाळी 8:02 प्रारंभ होणार आहे, तर 10 तारखेला पहाटे 4:28 ती समाप्त होईल। तर घरामध्ये सतत वाद कलह होत असतील तर या दिवशी मिठाच्या व हळदी मिश्रित पाण्याने घरातील स्वच्छताही आपण करावी। वास्तुशास्त्राप्रमाणे मिठाचे आश्चर्यकारक असे उपाय आहेत ज्याने घरातील वास्तुदोष हे दूर होतात। यासंबंधी डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तो तुम्ही नक्की पाहावा। मिठामध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची क्षमता ही खूप प्रमाणात असते। त्यासाठी अमावस्येच्या दिवशी काही खास मिठाचे प्रभावी उपाय हे आपण घरात नक्कीच करावेत, ज्याने घरात शांतता प्रस्थापित होण्यास मदत होते।
वास्तुशास्त्राप्रमाणे मिठाच्या पाण्याने घर पुसणे या कृतीसाठी सकाळची वेळ ही उत्तम मानली गेलेली आहे. वेळेचे महत्त्व आपण थोडे पाळावे, कारण मिठाच्या पाण्याचा हा उपाय वास्तुशास्त्रांच्या सांगण्यानुसार सकाळीच प्रभावी हा ठरत असतो. यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते व घरातील मंडळींमध्येही शांतता प्रस्थापित होत असते व संकटेही दूर होतात. मीठ हे लक्ष्मीला आकर्षित करते असे मानले जाते. यामुळे मिठाचे हे उपाय आपण अमावस्येच्या दिवशी नक्कीच करावेत. आणि मीठ हे अँटीबॅक्टेरियल तत्वांनी समृद्ध असते. यामुळे घरात माशा किंवा कीटक, डास हेही दूर होतात. यामुळे दुहेरी लाभ हा आपल्याला होत असतो. घरातील स्वच्छताही राखण्यास यामुळे आपल्याला मदत होत असते. यानंतर हे वापरलेले पाणी आपण सिंकमध्ये टाकावे आणि त्यानंतर परत एकदा हे पाणी आपण थोडे स्वच्छ पाणी आपण टाकावे, म्हणजे नकारात्मक असलेले पाणी हे पूर्णपणे आपल्या वास्तूमधून निघून जाईल. या दिवशी या गोष्टींची आपण थोडी काळजी घ्यायची आहे. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता, उंबरठा पूजनही आपण या पद्धतीने करायचे आहे, जेणेकरून घरातील वातावरण हे प्रसन्न हे जाणवेल. त्याचप्रमाणे आपल्या सर्व महिला वर्गाचा जास्त वेळ हा किचनमध्ये जातो. हा आपला जिव्हाळ्याचा विषय आहे. या किचनमध्ये आपण रोज जेवण हे बनवत असतो. तर अमावस्येला आपण गॅस ओटा म्हणा किंवा गॅस शेगडी ही संपूर्ण आपण स्वच्छ करावी व किचन ओटाही आपण व्यवस्थित हा स्वच्छ करावा. आणि वर जी फरशी असते तिथे आपण हळदीने किंवा कुंकवाने गाईचे तूप टाकून स्वस्तिक हे काढावे व त्याची पूजा करावी. स्वस्तिक हे आपल्या हिंदू धर्मात पवित्र मानले गेलेले आहे. हे स्वयंपाक करताना ह्या चिन्हाकडे आपली नजर जात असते. हे अतिशय शुभ मानले जाते. आपले विचार जेवण बनवताना पवित्र व सात्विक होत असतात. त्याचप्रमाणे माता लक्ष्मीचा आपल्या घरात नेहमी अखंड वासा असतो. यासाठी आपण सर्वजण प्रयत्न हे करत असतो. त्यासाठी उपवास, पूजा, अर्चा, त्याचप्रमाणे इतर गोष्टी आपण ह्या करत असतो. त्यामुळे घरातील मातेची प्रतिमा म्हणजेच महालक्ष्मी मातेची प्रतिमा असेल ती आपण शुक्रवारी स्वच्छ करावी. त्यानंतर विधिवत पूजा करून तसेच घरातील जाळे जळमटे असतील, धूळ असेल ती स्वच्छ करावी. माता लक्ष्मीचा जप आपण नेहमी हा करावा आणि घर नेहमी स्वच्छ व नीटनेटके व्हावे. याने माता लक्ष्मी आपल्या घरात वास्तव्य हे करत असतात. त्याचप्रमाणे तुम्ही अमावस्येच्या दिवशी ईशान्य कोपऱ्यामध्ये असा तुपाचा दिवाही लावायचा आहे. त्यामध्ये कापसाची वात न लावता लाल कलावा जो असतो त्याची वात आपण बनवायची आणि ती आपण लावायची आहे. त्यामध्ये थोडी केसरही घालावी. अशा प्रकारे महालक्ष्मी मातेला प्रकाश अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे घरात नेहमी प्रकाश राहील अशी व्यवस्था आपण करावी. घर नेहमी जिथे पुरेसा सूर्यप्रकाश येत असेल असेच असावं व जर देवघरामध्ये प्रकाश कमी असेल तर सतत चालू राहील असा लाईट आपण देवघरामध्ये लावावा. अंधार अजिबात ठेवू नये. माता लक्ष्मी त्या घरातून निघून जातात. त्याचप्रमाणे गॅस शेगडीची आपण पूजाही करावी. त्यावरही व्यवस्थित आपण स्वस्तिक काढावे. त्या ठिकाणी दिवा लावावा व दिवाही आपण ओवाळून घ्यावा. अमावस्येला शक्यतो तिळाच्या किंवा मोहरीचा तेलाचा वापर आपण करावा किंवा तो सुचवला जातो. तसेच मातीच्या पंटीचीही तुम्ही ज्योत लावू शकतात. व लक्षात ठेवा, गॅसजवळ दिवा लावताना आपण मेन गॅसचं जे आपलं सिलेंडरची टाकी असते ती स्विच ऑफ करावी. ही पूजा सकाळी किंवा सायंकाळी तुम्ही करू शकता. यावेळी आपण देवी अन्नपूर्णा मातेचंही स्मरण करावं. अमावस्येला घराची स्वच्छता करण्यासाठी अमावस्या हा दिवस विशेष मानला जातो. त्याचप्रमाणे बंद पडलेली उपकरणे, इलेक्ट्रॉनिक वस्तू ह्या आपण रिपेअर करून घ्याव्यात किंवा त्या टाकून द्याव्यात. त्याचप्रमाणे अडगळीचे सामानही आपण घराबाहेर काढावे. यामुळे अडकलेली कामे ही आपली लवकर पूर्ण होतात. त्यानंतर देवघराची स्वच्छताही आपण या दिवशी सकाळीच करून घ्यावी व देव पंचामृताने स्वच्छ करावे. दही व थोडी साखर आणि त्यामध्ये थोडा लिंबू आपण हा टाकावा आणि त्या मिश्रणाने आपण देव हे स्वच्छ करावे. अमावस्या व पौर्णिमेला असे तुम्ही करू शकता. त्याचप्रमाणे स्वच्छ पाण्यानेही देवतांना आपण आंघोळही घालावी. त्यानंतर कापडाने पुसून ते देवघरात आपण जागेवर
त्यांची मांडणीही करायची आहे. अमावस्येच्या दिवशी कलशातील पाणीही तुम्ही बदलू शकतात. मंगल कलश हा नेहमी देवांच्या उजव्या बाजूला आपण ठेवावा. तर अशा प्रकारे या महत्त्वाच्या गोष्टी आपण अमावस्येच्या दिवशी करायच्या आहेत. त्याचप्रमाणे दही भाताचा देखील आपण उपाय हा करू शकतो. भात शिजवताना त्यात थोडं आपण दही घालावं, मीठ अजिबात टाकू नये. त्यानंतर एका वाटीत तो काढून घ्यावा, त्यात थोडं दही पण घालावे, त्यात तुम्ही थोडी मोहरीही घालू शकतात. हा दही भात घराला प्रदक्षिणा घालत चारही बाजूला आपण टाकावा. तुमच्या घराला प्रदक्षिणा जर घालता येत नसतील तर घराच्या शेवटच्या भिंतीला तो लावून मग घरावरून तो ओवाळून घ्यावा व तो पक्ष्यांना आपण खाऊ घालायचा आहे. घरी तो परत आणू नये. हातपाय धुवूनच आपण घरात प्रवेश करावा. पूर्वी शस्त्र जपण्याची साधनं म्हणून त्यांची पूजा केली जायची. आपल्या रोजच्या उपयोगात येणाऱ्या आपले वाहन, गाड्यांची देखील या दिवशी आपण पूजाही करावी. त्यांना पाण्याने धुवून स्वच्छ करावे व आवर्जून ही पूजा आपण करावी. त्याचप्रमाणे नारळही तुम्ही फोडू शकता. तुम्ही जर अजूनही मुख्य दरवाजाला कोहळा बांधला नसेल तर या अमावस्येला हा कोहळा तुम्ही नक्कीच बांधावा. त्याचाही योग्य प्रकारे विधी असतो. तो कसा बांधावा याचाही डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, तो तुम्ही नक्की पाहावा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. अशी मान्यता आहे की कोहळा सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये शोषून घेतो. घरातील लोकांना किंवा आपल्याला दृष्ट म्हणा किंवा नजर लागली असेल किंवा एखादी बाधा उत्पन्न झाली असेल तर या सर्व प्रकारच्या नकारात्मक गोष्टींना स्वतःमध्ये सामावून घेण्याची क्षमता ही कोहळ्यामध्ये असते. तर हा कोहळा घरापुढे, दुकानांपुढे किंवा ऑफिस पुढे बांधला जातो. मात्र त्याची विशिष्ट पद्धत ही आहे, त्याप्रमाणे ती करावी. यासाठी आपल्या चॅनलवर जो व्हिडिओ आहे तो तुम्ही निश्चितच पहा, म्हणजे तुम्हाला तो हेल्पफुल होईल. जर कोहळा बांधल्यावर थोड्या दिवसात तो खराब झाला, त्यातून पाणी यायला लागले तर हा अपशकुन वगैरे असं काही नसतो. तो तुम्ही दुसरा बदलून घ्यावा. त्याची नकारात्मकता शोषून घेण्याची क्षमता ही संपुष्टात आलेली असते, त्यामुळे तो खराब होतो. मनात काहीही शंका न आणता तो तुम्ही बदलून घ्यावा. आणि सोमवती अमावस्या असेल किंवा दिवाळी अमावस्या असेल, पूजा व्यवस्थित करून तो तुम्ही बदलू शकता. हा कोहळा घराच्या बाहेर अशा ठिकाणी बांधायचा आहे की त्या खालूनच येणाऱ्या व्यक्ती ह्या येतील आणि जर त्यांची नजर होत असेल तर ती शोषून घेण्याचे काम कोहळा हा करत असतो. म्हणूनच हा आपण नक्कीच बांधायचा आहे. त्याचबरोबर संध्याकाळी दिवे लागणीला कधीही झाडू मारू नये. देवी लक्ष्मी येण्याची ही वेळ असते, त्यामुळे घराचा दरवाजा आपण उघडा ठेवायचा आहे. शुक्रवार हा देवीचा वार असतो. या दिवशी एखाद्या सवाष्ण स्त्रीला जर ते आपल्या घरी आल्या तर त्यांना लक्ष्मी स्वरूप मानून काहीतरी खायला द्यावे. त्याचप्रमाणे हळदी कुंकू लावावे, देवी स्वरूप मानून नमस्कार करावा. संध्याकाळची पूजा म्हणजे तिचा उद्देश असतो दिवसभर कामात मिळालेले यश, त्याबद्दल आपण देवाजवळ आभार मानणे होय. तसेच या पूजेत स्वतःचे आत्मविश्लेषण आपण करत असतो व देवाला प्रार्थना करावी की दिवसभर काही चुकीचे आपल्या हातून नकळत घडले असेल तर देवाने तुम्हाला एवढे सामर्थ्य द्यावे की तुम्ही पश्चाताप करू शकाल व चुका पुन्हा आपल्या हातून घडणार नाहीत याची आपण काळजी घ्यावी. सायंकाळची पूजा ही नेहमी योग्य वेळेत करावी. ही पूजा सूर्यास्ताआधी 1 तास व सूर्यास्तानंतर 1 तास नंतर करावी. ही पूजा सायंकाळची पूजा रात्री कधीही करू नये. योग्य वेळ सायंकाळचीच मानली जाते. रोज ही वेळ आपण ठरवून घ्यावी. सकाळची पूजा करायला सर्वांना एकत्र यायला जमत नाही, म्हणून संध्याकाळची पूजा आपण शक्यतो सर्वांनी मिळूनच करावी. याने आपापसातील प्रेम हे टिकून राहते. त्याचप्रमाणे आरती ही सर्वांनी मिळूनच आपण म्हणावी. यामुळे घरातील वातावरण हे प्रसन्न होत असते. तर अशा प्रकारे अमावस्येच्या दिवशी आपण बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ज्या करू शकतो आणि त्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकताही आपण दूर करू शकतो. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा. आणि अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.
आणि तुमचे काही सजेशन्स असतील तर तेही तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.